काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि स्वयंघोषित विरोधी पक्षनेता समजणारे विजय वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीने आपल्या बुरसटलेल्या विचारांचं प्रदर्शन प्रामुख्याने महाराष्ट्राच्या जनतेला काल दाखवलं, याचा निषेध करावा का ह्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे नेते असलेल्याची शोकांतिका व्यक्त करायची, हा सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. खरं तर सुसंस्कृत असलेली पवार कुटुंबाची खासियत, की जी अतिशय दुःखाचा डोंगर असून सुद्धा सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या दुःखाला कुठेतरी बाजूला ठेवून हळूहळू आपल्या कार्याला सुरुवात केली. त्या कार्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे. एक स्त्री संस्कृती, त्याच्याबरोबर आपलं दुःख, या दोन्ही गोष्टींचा बरोबर मध्य साधून राजकीय क्षेत्रातला प्रवास करताना त्यांनी काही आपल्या स्वतःच्या मर्यादा ठेवल्या आणि एखाद्या महिलेला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला अभिमान वाटावं असं त्यांनी कार्य मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये करताना सगळं उभा महाराष्ट्र बघतोय. त्या शांत आहेत, त्या कमी बोलतायत, याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांना हा काढण्याची आवश्यकता नाहीये की त्यांना बोलता येत नाहीये किंवा त्या गुंगी गुढी आहेत किंवा त्या दुसऱ्याच्या कोणाच्या तरी निर्णयावरती किंवा इशाऱ्यावरती चालल्या आहेत, असा अर्थ काढण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. तो एक संस्कृतीचा भाग आहे. एक उच्च संस्कृती महाराष्ट्रामध्ये महिलेने कशी दाखवली पाहिजे, एक आदर्श उदाहरण आहे. बोलायला गेल्या तर त्या खूप काही बोलू शकतात. आपली पात्रता, आपली लायकी आणि महाराष्ट्रामधल्या जनतेला महिलांविषयी तुमचा असलेला द्वेष, हे ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी करून दाखवलेलं आहे, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. माझा प्रामाणिकपणे त्याला सल्ला असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये याच समजा जर का सुनेत्रा वहिनींकडनं कडक उत्तर तुम्हाला जर का मिळालं तर त्यावेळी मात्र असं नका म्हणू की वहिनी असं कसा बोलायला लागलेल्या आहेत. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळं काही दिसेल. म्हणून या नेत्यांना आज सोनिया गांधींच्या मार्गदर्शनाखाली चालणारा हा जो काँग्रेस पार्टीचा पक्ष आहे, या पक्षाला त्यांच्या वरिष्ठांनीच अशा प्रकारच्या सूचना कदाचित येणाऱ्या काळामध्ये द्याव्या की जेणेकरून एक सक्षम महिला आणि तिची संस्कृती जपण्याचं काम करत असेल तर तिचा आदर्श कसा ठेवावा. त्यातल्या त्यात आमच्या मित्र पक्ष जे असतील किंवा आमचे सहकारी जे असतील, रोहित दादा यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे असं जे उल्लेख केला. खरं तर रोहित दादा, तुमचं प्रेम, या तुमच्या वक्तव्यातून दादांवर असलेलं प्रेम, सुनेत्रा वहिनींवर असलेलं प्रेम, हे खऱ्या अर्थाने आम्हाला प्रामुख्याने बघायला मिळालं. तुम्ही असंच बोलणार किंवा